उकळत्या पाण्यामध्ये कधी तुम्ही रवा टाकलाय का? जर टाकला नसेल तर ही रेसिपी पूर्ण बघा. तुम्ही थंबनेलवरून बघितलंच असाला, आपल्या थंबनेलवर लिहिलंय की उकळत्या पाण्यात रवा टाकून बघा. जर तुम्ही ही रेसिपी केली तर आठवड्यातून 4 वेळा तर करून खाचाल. उपमा पोहे खाऊन दररोज जर कंटाळा येतो ना, म्हणून ही भन्नाट रेसिपी आहे. म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नमस्कार, माझे नाव सुहानी. सुहानीच्या किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. सुहानीच्या किचनला लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बेल आयकॉन पण प्रेस करा. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी 1 वाटी आपण या बारीक वाटीने 2.5 वाटी पाणी कढईमध्ये ओतूयात. थोडं गरम झालं की त्यात आपण अर्धा चमचाला कमी हळद टाकूयात आणि त्यात चवीपुरते मीठ, थोडंसं तेल आणि लाल तिखट घालूयात. मी ते लाल तिखट अर्धा चम्मच घालते. तुम्ही जास्त तिखट खात असाल तर अजून ते घालू शकता. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकूयात. पाण्याला उकळी आली की त्यात आपण थोडा थोडा करून रवा वैरायचा आहे. मध्यम गॅसवर ठेवूनच वैरायचा. जर मोठा गॅसवर ठेवून वैरले तर गुटळ्या होतील किंवा गाठी बनतील. मी रव्याला ज्या वाटीने पाणी ओतले होते त्याच वाटीने 1 वाटी घेतलाय. रवा बारीकच घ्या. जर मोठा असेल तर मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या. जरा जरा करत आपण वैरायचं आहे. जरा घट्ट झाला असा की म्हणजे नॉर्मलचा शिजत आला की ते आपण ताटात काढून घेऊयात. ताटात काढून 10 ते 15 मिनटं गार होऊस तर ठेवायचा. चांगलं गार होऊ द्यायचं, का गरममध्ये आपण मळू शकत नाही ना. चला, गार होईपर्यंत आपण यासंगत खायला चटणी बनवूयात. इथं मी बारीक काप काढलेले थोडेसे खोबरे घेतले. त्यात 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेत, मोडून घेतलेत हिरव्या मिरच्या. मीठ घेतले चवीपुरतं, कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. सगळे बारीक झाल्यावर इकडे आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूयात. त्यात थोडंसं तेल वतून जिरं, मोहरी आणि लाल मिरचीचा तडका मारूयात. तो तडका आपण त्या चटणीवर ओतूयात. बघा, आपले तिकडे गार होस तर इकडे चटणी पण तयार झाली. आणि ते पण इकडं आपलं गार झालं. मेंदू वडा बनवण्यासाठी ते पण आपलं इकडे गार झालं. आता आपण ते छानसं मळून घ्यायचं. जरासं थोडंसं तेल हातावर घ्यायचं आणि मगच मळायचं, का हाताला चिटकणार नाही आपल्या. मळून झाल्यावर इकडे आपण गॅसवर कढईमध्ये तेल पण ओताय ठेवूया. म्हणजे मेंदू वडे बनवतो तिकडे तेल पण गरम होईल. चला मग सुरुवात करूया आपण मेंदू वडे बनवायला. चला, इकडे आपलं मेंदू वडे पण बनवून झाले आणि तिकडे तेल पण गरम झालं. पहिला स्टार्टला थोडासा गॅस मोठा असेल तर चालेल, परंतु वडे टाकले की मध्यम गॅसवरच आपल्याला भाजायचे आहेत. का गॅस जर मोठा असेल तर वरून भाजेल, आतून भाजणार नाही. आत पिटाळ राहील, म्हणून गॅस मध्यमच ठेवायचा आहे. बघा किती छान भाजत आहेत. नॉर्मलचा कलर येस तर भाजायचा आहे. आपला मेंदू वडा तयार झाला आहे. किती चटपटीत कुरकुरीत तयार झालाय बघा. जर तुम्ही मेंदू वडा बनवायला का आपल्याला वेळ लागत नाही, कोण जर पाहुणे आले किंवा आपल्याला पोहे उपमा खाऊन दररोजचा कंटाळा आला असेल तर आपण ही 15 मिनिटात रेसिपी बनवू शकतो. 15 ते 20 मिनिटच लागतात ही रेसिपी बनवायला. आणि तुम्ही पाहुण्यांना पण घालू शकता लगेच आणि पाहुणे बी खुश होतील. जर तुम्हाला ही रेसिपी 1% जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नवीन रेसिपी संगत. धन्यवाद.